शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। आरोग्य संपन्नता प्राप्त करण्यासाठी समाजाने आंतरजातीय विवाहांचा हिरारीने पुरस्कार केला पाहिजे, नव्हे त्या सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे। जुन्या काळात आंतरजातीय विवाहांमधून जन्मलेल्या संततीला कडू बेणं असं हिणविण्याची प्रथा होती। त्या प्रथेचा अंत करणं समाजहिताचं आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी आंतरजातीय आंतरधर्मीयच विवाहाचे पुरस्कर्ते होते। आयुष्याच्या शेवटच्या पर्वात ते ठासून सांगत की मी फक्त अशाच विवाहांना उपस्थित राहून आशीर्वाद देईन की ज्यात वधूवरांपैकी एक जण दलित आणि दुसरा जोडीदार सवर्ण असेल। हा त्यांचा आधुनिक भारताचा राष्ट्रबांधणीच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता। स्वानुभव उपदेशापेक्षा श्रेष्ठ असतो असे म्हणतात। प्रस्तुत लेखकाने 1969 साली आंतरजातीय विवाह केला। जन्म हा अपघात असतो, जात निवड केलेली नसते। माझ्या जन्माचा अपघात ब्राह्मण जातीत झालेला आहे। माझी जीवनसाथी पत्नी गुजराती समाजातील आहे, माझी सून मराठा समाजातली आहे। आमचा अनुभव असा आहे की माझ्याकडे वंशिकतेने आलेला मधुमेह विकार आमच्या मुलाला झाला नाही। त्याची बौद्धिक उंची आमच्यापेक्षा अधिक आहे। तो 12वीच्या परीक्षेत बोर्डात पहिला आला। पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन हार्ट सर्जन झाला। तो त्याच्या विद्याशाखेतील जगातल्या सर्व उच्च पदव्यांचा धनी झाला। सध्या तो लंडनमध्ये एका हॉस्पिटलमध्ये हार्ट लंग्स ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून काम करतो। आमचा नातू 5 वर्षाचा आहे। तो आमच्या दोन्ही घराण्यातला अधिक ऊर्जावान व अधिक कुशाग्र बालक म्हणता येईल।